जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेली आहेत। दरम्यान कालच भारतीय सेनेने पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं। ऑपरेशन में सुरक्षा बलों को एक बड़ी कामयाबी हुई थी, जिसमें 3 आतंकवादी मारे गए थे और आज यहाँ पे उनसे जो गोला बारूद हथियार जो जब्त किया गया है उसको दिखाया गया है। 20 RR ने एक बहुत बड़ा काम अंजाम दिया, क्योंकि शाहिद कुटे जो पिछले 6 सालों से सक्रिय था और कई इन्वॉल्वमेंटों में शामिल थे, क्योंकि सुरक्षा एजेंसीज का ये मानना था इन्होंने कई बड़े अटैक अंजाम दिए और कल उसको भी मार गिराया गया है। और आप देख सकते हैं कि यहाँ पे जो है विजुअल्स में ये हम दिखाने की कोशिश करेंगे। थोड़ा आप देख सकते हैं कि यहाँ पे जो है बिल्कुल यहाँ पे उनके जो हथियार है AK-47 यहाँ पे दिखाना चाहेंगे आपको। आप देख सकते हैं कि किस तरह यहाँ पे उनके जो बैग्स है वो यहाँ पे AK-47 2 और कुछ नकदी पैसे, 3 हैंड ग्रेनेड और बहुत सारे मैगजीन्स यहाँ पे जब्त कर लिए गए। उनसे बिस्किट है, खाने पीने के सामान है, मोबाइल है और सारी जो ये यहाँ पे जो रिकवरी की गई है उनसे वो रिकवरी यहाँ पे मीडिया के सामने रखी गई है। तुर्कीच्या विरोधात भारत आक्रमक झालेला आहे। तुर्कीच्या TRT वर्ल्ड प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत कारतूस जप्त करण्यात आली। दरम्यान कालच भारतीय सेनेने पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। बलुचिस्तान वेलफेअर असोसिएशनने पाकिस्तानला झटका दिलाय। बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे। संयुक्त राष्ट्र महासचिवाला पत्र लिहून बलुचिस्तानला स्वतंत्र देशाची मान्यता देण्याचं अपील करण्यात आलंय। तसंच यावेळी बलुचिस्तानने भारताच्या पंतप्रधानांनाही दिल्लीत बलुच दूतावास सुरू करण्याची विनंती केलेली आहे। BSFचे जवान PK साहू हे भारतात परतले आहेत। त्यांनी चुकून पाकिस्तानात प्रवेश केला होता, तर भारताकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या एका जवानाला परत पाठवण्यात आलं। अटारी बॉर्डरवर ही अदलाबदल करण्यात आली। भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे। भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलंय। युद्ध काळात पाकिस्तानची वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावात ATSने एका तरुणाला ताब्यात घेतलं। संबंधित तरुणाची 6 तास चौकशी करण्यात आली। दरम्यान तरुणाकडे काहीच आढळलं नसल्याने त्याला सोडण्यात आलं। भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर उत्तर भारतातील 32 विमानतळ पुन्हा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली। तरीही देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सावध पवित्रा घेत त्या भागातील विमानसेवा अद्याप पूर्ववत सुरू केलेली नाही। पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन विमानसेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचा निर्णय विमान कंपन्यांनी घेतलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत। मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणच्या बंदोबस्तात याआधीच वाढ केलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके आणि रॉकेट उडवण्यास बंदीचे आदेश जारी केले गेले आहेत। उदयपूरमधील व्यापारी तुर्की विरोधात आक्रमक झाले। तुर्कीमधून मार्बल आयात करण्याला व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचे श्रेय अमेरिकेचं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे घेत असले तरी दोन्ही देशात अद्यापही तणावाची स्थिती असल्याचं बघायला मिळालं, कारण पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचं दिसतंय। यातच भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर थेट कारवाई केली। 24 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले। भारत पाकिस्तान सीमेवरील युद्धबंदीनंतर जनजीवन आता सामान्य होत आहे। पाकिस्तानी सैन्याच्या जोरदार गोळीबारामुळे पळून जाण्यास भाग पडलेल्या नियंत्रण रेषेवरील गावातील लोकांनी घरी परतण्यास सुरुवात केलेली आहे। भारतात जैश आणि लष्करच्या स्लीपर सेल सक्रिय झाल्यामुळे एजन्सी सतर्क झाल्या, तर दहशतवादी कारवाया करण्याकरता दहशतवादी संघटना बांगलादेशी घुसखोरांची मदत घेऊ शकतात। त्यामुळे एजन्सी सतर्क झालेली आहे। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानमधील अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झालाय। लाहोर विमानतळावरून सौदी, कुवेत, श्रीलंकेच्या एअरलाइन्सची उड्डाणं थांबवली आहेत। आता आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। स्क्रीनवर तुम्ही बघताय महत्त्वाची या घडीची बातमी। पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूदला
14 कोटी देणार आहे। अजून एक मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेले होते आणि त्या 14 प्रत्येकी 1 कोटी असे 14 कोटी पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूदला देणार आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातले 14 जण ठार झाले आणि या 14 जणांचे मिळून 14 कोटी मसूदला पाकिस्तान सरकार देत आहे। हा मसूद दहशतवादी आहे आणि असं असून देखील त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांना ठार झाले म्हणून त्या कुटुंबाला 14 कोटी दिले जाणार आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, अजून एकदा शिक्कामोर्तब होईल जर मसूदला पाकिस्तान सरकारकडून 14 कोटी मिळाले तर काय सांगाल, काय बातमी नेमकी? बरोबर आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी ट्विट केलं आहे। त्यांनी म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कराच्या संबंधित घरांची पुनर्रचना पुनर्बांधणी करण्यासाठी सोबतच हवाई हल्ल्यात मृत्यू पडलेल्या कुटुंबियांना जवळपास प्रत्येकी 1 कोटी रुपयाची भरपाई योजना देण्याची त्यांनी जाहीर केलेली आहे। परिणामी जर बघितलं आपण दहशतवादी अझहर मसूद जो आहे त्याला साधारणतः 14 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की जागतिक बँकांनी म्हणजे IMFनी त्यांना कर्ज दिलेला आहे पाकिस्तानला, त्याचा वापर हा आता दहशतवादासाठी केला जातोय असा प्रकारचा दावा अमित मालवीय यांनी आपल्या एक्स अकाउंटवर दिलेल्या माहितीमध्ये केलेला आहे। पण महत्वाचं म्हणजे या निमित्ताने पाकिस्तानचा चेहरा आहे तो जगापुढे आलेला आहे की पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवादाचं पाठराखण करते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। अगदी बरोबर, दहशतवाद्यांना कसा पाकिस्तान पोचतो त्याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे। दहशतवादी मसूदला 14 कोटी मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जाते। आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला माहिती देत होते। प्रशांत, आभार। पुन्हा एकदा सुपरफास्ट 100। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। कोणताच प्रस्ताव नाही त्यामुळे चर्चा नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नयेत म्हणून शिंदेंची शिवसेना प्रयत्नशील आहे असं सूत्रांकडून कळतंय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला हाणला। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहेत, तिथे खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते, मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत असं राऊत म्हणाले। त्यांच्या प्रस्तावाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। दरम्यान एकत्र आल्यावर त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांशी संबंध ठेवू नयेत असं राऊत म्हणाले। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला हाणला। अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत अशी टीका उबाठाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर केली आहे। मीच राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला अशी भूमिका अजित पवार घेतात असं राऊत म्हणाले। पुण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। शिवेंद्र राजेंच्या निवासस्थानी प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन करण्यात आलं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आलं। माजी मंत्री बच्चू कडूंच्या कराडमध्ये अनोखा अंदाज बघायला मिळाला। कराडमध्ये बच्चू कडू आले असता त्यांनी रिक्षातून प्रवास केला। नांदगावमधील 65 वर्षाच्या आजीच्या रिक्षातून प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी कराड शहरातून फेरफटका मारला। अमळनेर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। शेतीसाठीही आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। मानकर यांच्या विरोधात बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी
पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मानकर यांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला. राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहार ज्याबाबत सरकार धोरण ठरवत आहे, त्यामुळे या जमिनींची नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेत. अमरावतीमध्ये लड्डू वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, जल्लोष करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीला व्यसनाधीन बापानं गोठ्यात बांधून ठेवलं होतं. अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय. शेजारील महिलेच्या जागरूकतेमुळे या मुलीची सुटका झाली. सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव मार्गावर मेट्रोची चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोतून प्रवास केला. मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद दिसून आलाय. भांडूप परिसरात राहणाऱ्या जोडप्यानं डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्यानं पैसे द्यायला नकार दिला. मुंबईतील भांडूप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार डिलिव्हरी बॉयनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव आणि डॉक्टर शालिनी फणसाळकर यांच्या समितीनं सरकारला विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शिफारसी सादर केल्या. त्यानुसार लैंगिक गुन्ह्यापासून वा इतर अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणं ही शाळांची जबाबदारी असेल असा निर्णय मंगळवारी शासनानं जारी केला. मॉन्सूनचं मंगळवारी अंदमानात आगमन झालं आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेट आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगानं होत असून मॉन्सून यंदा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. साई भक्तांनी दान दिलेल्या सोन्या चांदीनं मंदिराची तिजोरी, शिर्डीच्या मंदिरातील तिजोरी भरली. साई मंदिराकडे 500 किलोपेक्षा जास्त सोनं आहे, तर 6,500 किलो चांदी जमा झाली आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोकडे कपडे घालून भाविकांनी मंदिरात दर्शनाकरता येऊ नये. पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकलं जाईल असेच कपडे घालून यावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं केलं आहे. पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. बाणेर परिसरातील 4 स्पा सेंटर्सला पुणे पोलिसांनी टाळं ठोकलं. बाणेर इथं स्पा सेंटरच्या या प्रकरणी स्पा मालक, मॅनेजर, जागा मालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगर कॅम्प 4च्या बंजारा कॉलनी परिसरात एका टोळी लोकांवर हल्ले करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबईच्या रेरोडमधील केबल स्टेड रोड ओव्हरब्रिजचं मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आजपासून हा पूल वाहतुकीकरता खुला झाला. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत या प्रकल्पाचं बांधकाम 14 फेब्रुवारी 2022ला सुरू करण्यात आलं. मुंबईतील अनेक भागात मंगळवारी वळवाचा पाऊस पडला. वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या स्वरूपाचे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता त्यामुळे थोडी कमी झाली. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात 1 लाखांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. ब्रेकअप नंतर वैतागलेल्या तरुणानं प्रियसीला अश्लील फोटो पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. उल्हासनगरात एका हॉटेल मालक आणि मॅनेजरवर हल्ला करण्यात आला. KK रॉयल रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये रूम बुक केलेल्या ग्राहकांनी मालकावर हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. फोर्ट इथल्या काळाघोडा परिसरातील पे अँड पार्क चालवणारी संस्था वाहनतळाचं अधिक शुल्क आकारते. मुंबई महापालिकेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे समोर आलं. यामुळे या संस्थेविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पुण्यातील PMPML या ताफ्यात 1000 नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि PMRDA कडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ठाकुर्लीमधील सर्वोदय लीला बिल्डिंग नंबर 1 इथं 13व्या आणि 14व्या मजल्यावर मध्यरात्री आग लागली. या आगीत घराचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. मुंबई महानगरपालिकेने मलबार हिलवर तयार केलेला शांत निसर्गरम्य पायी प्रवासाबरोबरच चौपाटीचा सुंदर नजारा दाखवणारा नेचर ट्रेल वॉक हा पर्यटकांकरता मुंबईकरांकरता सुखद आनंद देणारा ठरलेला आहे. केवळ एका महिन्यात 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी त्याला भेट दिलेली आहे. 27 लाखांचा महसूल त्यामुळे जमा झालेला आहे.